श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत आपण आपल्या देवी आईची ओटी भरत असतो. तर स्त्रियांनीच देवी आईची ओटी का भरावी? तर जगाची उत्पत्ती करणारी जगज्जननी आई अंबाबाई, संपूर्ण विश्व हे स्त्रीमध्ये सामावलेलं आहे आणि स्त्रीची नाळ देवी आईच्या नाळेशी जोडलेली आहे. म्हणून देवी आईची ओटी भरण्याचा हक्क आणि हे सुख सौभाग्य फक्त आपल्या स्त्रियांनाच मिळालेलं आहे. नवरात्रीत देवी आईची ओटी कधी भरावी? तर 9 दिवस हे देवी आईच्या सेवेसाठीच आहे. तुम्ही 9 दिवसात कधीही देवी आईची ओटी भरू शकतात. आता उद्या पंचमी आलेली आहे, ललिता पंचमी शुक्रवार आहे. तुम्ही त्या दिवशी ओटी भरू शकता. सप्तमी, अष्टमीला बऱ्याच महिला अष्टमीला ओटी भरणं खूप शुभ मानत असतात. तर मग तुम्ही अष्टमीला किंवा घट हलवण्याच्या आधी नवमीच्या आत आपल्या कुलदेवी आईची ओटी नवरात्रीत जरूर भरावी. देवी आईची ओटी फक्त गर्भवती महिलांनी भरू नका. तुमचीच देवी आईनी ओटी भरलेली आहे. तुम्हाला बाळ झाल्यानंतर बाळ थोडं मोठं झालं की मग तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता. ज्या मुलींचे लग्न ठरलेले आहे त्या मुलीसुद्धा देवी आईची ओटी भरू शकता. म्हणजे तुमचा साखरपुडा वगैरे झालेला आहे तर तुम्ही ओटी भरू शकता. बाकी सर्व सवाष्ण महिलांनी देवी आईची नवरात्रीत अवश्य ओटी जरूर भरा. तुम्हाला ज्या माळेला जमेल ना महिलांनो अवश्य भरा. फक्त नवरात्रीचे घट हलवण्याच्या आधी आपल्या देवी आईची ओटी आपल्या घरात किंवा मंदिरात जरूर भरा. आता ओटी भरण्यासाठी आपल्याला मोठ्या ताटात एक जरीच्या काठाची साडी लागणार आहे. तुम्ही जर साडी चोळीची ओटी भरत असाल तर साडी घ्यायची आहे. तुम्हाला जरीचे काठ असलेली साडी घ्या. तुम्ही खणा नारळाची ओटी भरत असाल तर खणसुद्धा जरीच्या काठाचा घ्यायचा आहे. त्यावर नारळ ठेवायचा आहे. शेंडी देवी आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने खणावर साडीवर नारळ ठेवायचा आहे. नारळावर गजरा, वेणी, खारी, खोबरं, बदाम, हळकुंड ती पोळी तुम्हाला बाजारात मिळून जाईल. त्याचबरोबर देवी आईसाठी 7 शृंगाराच्या ज्या वस्तू आणलेल्या आहे तुम्ही त्या वस्तू ठेवायच्या आहे. देवी आईच्या ओटीमध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या आणि एक गोड पानाचा विडा किंवा तांबूल अवश्य ठेवा. ओटीचं ताट छातीशी धरायचं आहे. देवी आईचा कुलस्वामिनीचा मंत्र जपायचा आहे किंवा एक माळ नवार्णव मंत्र जपा. त्याचबरोबर आई माऊली उदो उदो बोलून छातीशी ताट धरायचं आहे. देवी आईला प्रार्थना करा, आई तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुझ्या सेवेत चूकभूल झाली असेल क्षमा कर आणि माझ्या घर परिवारावर तुझी कायम अखंड कृपा माया राहू दे. अशा पद्धतीने देवी आईच्या चरणी तुम्हाला ओटी अर्पण करायची आहे. घटाला ओटी लावायची आहे. घटाजवळ ओटी ठेवा किंवा तुमचा फोटो असेल देवी आईचा त्या फोटो जवळ ओटी ठेवायची आहे. नंतर ते ओटीचं